नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 6वी भूगोल या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण 4 आहे हवा आणि हवामान। या पाठाबद्दल आपण माहिती घेऊया। त्यामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण, हवेचं भौगोलिक स्पष्टीकरण, हवामान, हवेचे अंगे, तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता आणि वृष्टी ह्या मुद्द्यांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर हवा आणि हवामान ह्या पाठाचं माहिती घेत असताना प्रथमतः आपल्याला एक तक्ता पाहायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, इथं बघा तुम्ही, भारतातील पुढील ठिकाणी 10 जून या दिवशी वातावरणाची स्थिती पुढील प्रमाणे आहे। या तक्त्याचे आधारे प्रश्नांची उत्तरे सांगा असं त्यांनी सांगितलेले आहेत। तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुक्रमणिका 1, 2, 3 मध्ये शहरांची नावे दिलेली आहेत आणि राज्य दिलेले आहेत। केरळमध्ये कोच्ची आहे, मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ आणि उत्तराखंडमधील मसुरी। तिन्ही राज्यातील शहरांमध्ये वेळ एकच आहे, दुपारचा 12:30 वाजलेला आहे। पण त्याच वेळेला वेगवेगळ्या शहरांमध्ये वातावरण कसं आहे, तर केरळातील कोच्ची येथे दुपारी 12:30 वाजता वातावरण हे ढगाळ झालेलं आहे। तर मध्य प्रदेशातील भोपाळ येथे दुपारी 12:30 वाजता कडक ऊन पडलेलं असून उत्तराखंडमधील मसूरी येथे दुपारी 12:30 वाजता थंड हवा व बेताचे ऊन आहे। म्हणजे 10 जून या दिवशी वेळ जरी एकच असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण हे वेगवेगळं आहे। इथं प्रश्न दिलेले आहेत, कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते सकाळनं सांगा। तर कडक ऊन कुठं पडलेलं आहे, मध्य प्रदेश भोपाळमध्ये वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील, कारण काय, तिथं ऊन हे कडक पडलेलं आहे। दुसरं आहे, कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का, तर केरळातील कोच्ची येथे कपडे उशिरा वाळतील, कारण काय, तेथे वातावरण कसं आहे, ढगाळ आहे। तिसरा प्रश्न आहे, या ठिकाणाच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल। मग ह्या ठिकाणच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहणार नाही, त्यामध्ये बदल हे होणार आहे वेळेनुसार। अशा प्रकारे आपण तक्त्यानुसार 1 जून या रोजी एकाच वेळेला कसं वातावरणामध्ये बदल झालेला होता आणि तसेच वेळ जर बदलत गेलं तरी सुद्धा वातावरणामध्ये कसं बदल होतो हे आपण पाहिलेलं आहोत। आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत। भौगोलिक स्पष्टीकरण बघा, वरील प्रत्येक ठिकाणावरील 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे। कोच्चीला ढगाळ हवा आहे, म्हणजे सूर्यप्रकाश नाही। पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते, म्हणून कपडे लवकर वाळत नाहीत। अशी स्थिती तुम्हीही पावसाळ्यात अनुभवली असेल। भोपाळला कडक ऊन आहे, ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर तिथे वाळतील। मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तिथे सूर्याची उष्णता कमी मिळते। पर्वतीय प्रदेशांमुळे हवा थंड असते। थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो। वातावरणातील उष्णता, बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाळतात। वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात। वातावरणातील हे बदल आपणही नेहमी अनुभवत असतो। तर आता आकृती 4.1 मध्ये शेकोटीला बसलेली मुलं आपण पाहू शकतो। बघा, आकृती 4.1 मध्ये शेकोटीला बसलेली मुले आहात। काय होतं, सकाळी थंडी होते, मग दुपारच्या वेळेला काय होतं, कडक ऊन होते। दुपारी कडक ऊन उकडत होते, म्हणजे दुपारी उकडत होते। दुपारी अचानक पाऊस आला आणि पहाटे गारा वारा सुटला। संध्याकाळी ढग जमा झाले। रात्री फार छान चांदणे पडले होते, वाऱ्याचीही छान झुळूक येत होती। म्हणजे अशा प्रकारे कसं वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होते हे आपण अनुभवू शकतो। आता पुढचा मुद्दा आहे हवा, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, म्हणजे तिचे वर्णनही आपण करतो। ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो। उदाहरण, थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी। लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत। त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणतः कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात हे तक्ता स्वरूपात वहीत लिहा। पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो,
लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो, तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे वर्षभरामध्ये 12 महिन्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तुम्ही डिवायडेशन करू शकता. पाऊस पडत असेल तर आपण रेनकोट वगैरे वापरतो. मग लोकरीचे कपडे आपण थंडीच्या दिवसात वापरतो किंवा तलम सुती कपडे प्रामुख्याने आपण उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये वापरत असतो. त्यानंतरचा भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पॉइंट आहे हवामान. बघा, तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ, हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहाराबरोबर जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. त्यानंतरचा आहे हवेची अंगे. तापमान. पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाने तापतात. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते. त्यानंतरचा पॉइंट आहे हवेचा दाब. हवेचे अंगे झाले, तापमान झालं, हवेचा दाब आपण पाहणार आहोत. हवेला वजन असते त्यामुळे हवा निर्माण होतो, याला हवेचा दाब म्हणतात. वातावरणाचा सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो. तापमानातील फरकांमुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात, त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. पुढचा आहे वारे. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारा म्हणतात. कमी जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो. आर्द्रता. वातावरणात बाष्प असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. वृष्टी. हवेतील बाष्पाचे पाणी व हिमयात होणारे रूपांतरण व ती पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगतात, तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल दीर्घकालाने होतात, ते सहज जाणवणारे नसतात. अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून उंची, समुद्र सानिध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. तर पुढील पाठात आपण तापमान या हवेच्या अंगाची अधिक माहिती घेऊया. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत तर कोठे उष्ण, कोठे दमट तर कोठे कोरडे असते. आणि अजून एक माहित आहे का तुम्हाला, मध्ये हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीव सृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते. सजीवांचा आहार, वारा या बाबींवरही हवामानाचा परिणाम होत असतो. पृथ्वीवरील पिण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण आर्द्रता, वृष्टी ह्या सगळ्या पॉइंटबद्दल माहिती पाहिलेला आहोत. हवा, हवामान, भौगोलिक स्पष्टीकरण, त्याचे हवामान, हवेचे अंगे, तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता आणि वृष्टी ह्या मुद्द्यांबद्दल माहिती पाहिलेली आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील. धन्यवाद.